श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. त्यादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डच्या बुकमधील एक इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे बरं? अष्टमः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः. सो आज आपण हा चॅप्टर आपण डीपली बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. हे बघा, या चॅप्टरमध्ये बेसिकली आपल्याला पिनकोडबद्दल जास्त माहिती दिलेली आहे. आपल्याला माहिती पिनकोड म्हणजे काय, तर पिनकोड हे 6 डिजिट नंबर असतं. प्रत्येक सिटीला वेगवेगळा पिनकोड असतो. जसं पुण्याला वेगळा आहे, मुंबईला वेगळा आहे, नाशिकला वेगळा आहे. सो पिनकोड म्हणजे असा 6 डिजिट नंबर असतो की जो त्या एरियाला डिफाईन करतो. सो हा जो पिनकोड आहे तो एक महान संस्कृत तज्ञ वेलणकर महोदय यांनी इन्व्हेंट केलेला आहे. सो आपल्याला बेसिकली या चॅप्टरमध्ये पिनकोडबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. हे बघा, मी तुमच्यासाठी एक स्लाईड देखील केलेली आहे. पिनकोड वॉज इंट्रोड्यूस टू द वर्ल्ड बाय श्रीराम भिकाजी वेलणकर फ्रॉम महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रातून हे महोदय आहेत. हे बघा, पिनकोड 6 डिजिट नंबर असतो आणि त्या प्रत्येक पिनकोड एक एरिया स्पेसिफाय करतो. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. हे बघा, आपण आधी टायटल बघून घेऊया चॅप्टरचं. पिनकोड प्रवर्तकः. पिनकोड आपल्याला माहिती आहे, प्रवर्तकः म्हणजे निर्माण करणारे, प्रवर्तकः म्हणजे आपण म्हणू शकतो की इन्व्हेंट करणारे, महान संस्कृत तज्ञ. हो, पिनकोड इन्व्हेंट करणारे महान संस्कृत तज्ञ. सो आधी आपल्याला एक कन्व्हर्सेशन दिलेला आहे 2 मुलांमध्ये, गौरव आणि अमय. सो लेट स्टार्ट. हे बघा, गौरव हे जे नाव आहे हे देवप्रमाणे आहे, म्हणूनच त्याला आपण गौरवः असं लिहिलेलं आहे. सो काय म्हणतोय गौरव बघूया. अरे अमय कुत्र गच्छसी. अरे अमय हे संबोधन विभक्ती ते यूज केलेली आहे. ठीक आहे. कुत्रचा अर्थ आहे कुठे. गच्छसी कुठे जात आहेस, असा गौरव अमयला विचारत आहे. अमय काय म्हणतोय बरं? समीपे एव पत्रपेटिका वर्तते. अमय गौरवला म्हणतोय की समीपे एव म्हणजे जवळच. हे बघा, संस्कृतमध्ये एवचा अर्थ आहे च, म्हणजे तो म्हणतोय की जवळच पत्रपेटिका वर्तते. जवळच पत्र म्हणजे लेटर, पेटिका म्हणजे बॉक्स म्हणजे लेटर बॉक्स. सो अमय म्हणतोय गौरवला की जवळच एक पत्रपेटी आहे. मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. आता आपल्याला माहिती माता म्हणजे आई. सो मातुल म्हणजे मामा म्हणजे आईचा भाऊ. सो मातुल हे जे शब्द आहे इथे आपण यूज केलेला आहे. मित्रांनो, प्रति एक अव्यय आहे आणि त्याला एक रूल म्हणू शकतो की प्रति हा जो शब्द आहे असं रूल आहे की त्याच्या आधी म्हणजे जेव्हा आपण प्रति शब्द वापरतो तेव्हा द्वितीय विभक्ती आपल्याला यूज करावी लागते. सो दॅट्स वाय वी हॅव यूज हिअर मातुलम. ठीक आहे. मातुल शब्द आहे, जसं आपण देवः देवौ जसं आपण म्हणतो. प्रतीला द्वितीय विभक्ती लागते, म्हणूनच इथे आपण मातुलम इथे यूज केलेला आहे. सो काय दिलं आहे बघा, मातुलम प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. म्हणजे मातुलम म्हणजे मामाला पत्र मी इथे पाठवायला जात आहे. गच्छामी, गमगच्छ हा धातू इथे यूज केलेला आहे. गच्छामी इथे मी इथे का वापरलं आहे, कारण आपल्याला माहिती इथे लटलकार यूज केलेला आहे. ती तह अंती सी तहत मी, म्हणजे इथे अहम हा शब्द आहे बट इथे लिहिलेला नाही आहे. ठीक आहे. मातुल देवप्रमाणे आहे. देवः देवो देवः देवम द्वितीय विभक्ती, तसंच मातुलम इथे यूज केलेला आहे. मातुलम प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. ठीक आहे. पुढे बघूया. गौरव म्हणतोय दर्शय पत्रम. गौरव अमयला म्हणतो की ते पत्र दाखव बरं. दर्शय म्हणजे दाखव. अपि बँगलोर नगरे निवसती तव मातुलः. तो विचारतोय अमयला की बँगलोर नगरे म्हणजे काय, तर बँगलोर आपलं जे आहे तिथे तुझा मामा राहतो का, असा तो प्रश्न विचारत आहे. ठीक आहे. तत तू अतीव दूरे केलं. तो म्हणतो की अरे बापरे, ते तर खूपच दूर आहे ना, असं इथे तो म्हणत आहे. गौरव अमयला म्हणत आहे.
अतीव म्हणजे भरपूर, दूरे म्हणजे दूर आहे, किलचा अर्थ आहे न. आपण संस्कृतमध्ये जसं संस्कृतमध्ये नला किल म्हणतो, आपण मराठीत असं म्हणतो ना, अरे बापरे तिथे खूपच दूर आहे ना. सो या सेंटेन्सचा अर्थ असा आहे. सो पुढे काय दिलं आहे, कदा पत्रम विंदेत सह. मग तो म्हणतो की अरे हे पत्र तुझ्या मामाला केव्हा मिळेल बरं. विंदेत म्हणजे मिळेल. सो बेसिकली हा जो चॅप्टर आहे हा बेसिकली खूपच असं खूप वर्षांपूर्वीचा आपण म्हणू शकतो की तेव्हा ईमेल वगैरे जे मेसेजेस आहेत जे इन्व्हेंट झालेले आता ते तेव्हा नव्हतं. सो तेव्हा लेटर पोचायला खूप टाईम लागायचा. आतासारखं नाही, स्पीड पोस्ट सारखं जसं असतं ते आतासारखं नाही आहे. ते खूप आपण म्हणू शकतो की खूप वर्षांपूर्वीचं तुम्हाला हे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तेव्हा लेटर पोचायला खूप टाईम लागायचा. आता बघा अमय काय म्हणतोय, सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थम. सो अमय काय म्हणतोय की साधारणपणे 3 दिवस लागतील असं मी अपेक्षा करतो. अपेक्षितानि म्हणजे मी अपेक्षा करतो. गौरव काय म्हणतोय, 3 दिनानि एव. गौरव म्हणतो 3 दिवसच फक्त, इतक्या लवकर पोहोचेल. एतावत शीघ्रम, इतक्या लवकर, एवढ्या लवकर. शीघ्रम म्हणजे एवढ्या लवकर पोचेल का. अमय म्हणतोय सत्यम. अमय म्हणतोय हो हो लवकर पोचेल. ठीक आहे. गौरव म्हणतोय किंतु संकेतः तू देवनागरी लिप्या लिखितः. गौरव म्हणतोय पण तुझे संकेतचा अर्थ ॲड्रेस किंवा आपण पत्ता म्हणतो. सो तो म्हणतो की पण तू जो ॲड्रेस लिहिला आहे तो तर देवनागरी लिपीमध्ये लिहिला आहे. लिखितः म्हणजे लिहिला आहे. सो तो म्हणतो की तू देवनागरी लिपीत ॲड्रेस लिहिला आहे, पण बँगलोर जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे. सो तिथे कन्नड जी भाषा आहे ती यूज होते. कर्नाटके तू कन्नड लिपी ही प्रयुज्यते नु. तो म्हणतो की कर्नाटकामध्ये तर कन्नड लिपी यूज होते. प्रयुज्यते म्हणजे चालते किंवा यूज होते. तर्हि कथम पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात. तर तो म्हणतो की तर मग, तर्हि म्हणजे तर मग, कथम म्हणजे कसं बरं, पत्रवाहकः म्हणजे पोस्टमॅन. पत्र इकडे आपण म्हणू शकतो की सेंडरपासून रिसिव्हरपर्यंत पोहोचवणारा म्हणजेच पत्रवाहक आपण पोस्टमॅन म्हणतो. तत पठितुं शक्नुयात. तर तो म्हणतो आहे की तू इथे देवनागरी लिपीत यूज केलं आहे, तर मग ते कर्नाटकामध्ये त्या पत्रवाहकाला कसं काय बरं वाचता येईल. शक्नुयात म्हणजे शकेल. अमय म्हणतो आहे पश्य एतत्. अमय म्हणतो हे बघ बरं. संकेतस्य अंते. संकेत म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, ॲड्रेस. ॲड्रेसच्या खाली किंवा ॲड्रेसच्या शेवटी आंग्लभाषाया, आंग्ल म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये कश्चन क्रमांकः लिखितः अस्ति. मी ॲड्रेसच्या खाली किंवा ॲड्रेस नंतर शेवटी मी काहीतरी इंग्लिश नंबर लिहिलेले आहेत. कश्चन म्हणजे कोणते तरी, क्रमांकः म्हणजे नंबर, लिखितः म्हणजे लिहिलेले आहे. जानासी खलु तद्विषयी. तर तुला त्याविषयी माहिती आहे का, मी जे नंबर लिहिले त्याविषयी तुला माहिती आहे का. गौरव म्हणतोय आम. गौरव म्हणते हो मला माहिती आहे. सह तू पिनकोड क्रमांक. तो म्हणतो अरे हे तर पिनकोड क्रमांक आहे, म्हणजे आपले पिनकोड नंबर्स आहेत. अहम पत्रम न लिखामी. गौरव म्हणतोय की मी पत्र लिहित नाही, किंतु पण सदस्य क्रियण समय. सदस्य क्रियण समय म्हणजे ऑनलाईन शॉपिंग. क्रियणचा अर्थ शॉपिंग. ठीक आहे. तर तो म्हणतो ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेला पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. तो म्हणतो यार ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेला तर पिनकोड क्रमांक खूप कंपल्सरी आहे, ते लागतोच. इतोपि च अस्माकं विभागे. आणि त्या व्यतिरिक्त इतोपीचं संधी मी लिहिते इतः प्लस अपि. ठीक आहे. तो म्हणतोय की त्या व्यतिरिक्त अस्माकं विभागे म्हणजे आपल्या विभागात, आपल्या एरियामध्ये कुठे कुठे लागतो बरं पिनकोड क्रमांक. ATM शाखा, ATMमध्ये पिनकोड लागतो. रुग्णालया हा म्हणजे हॉस्पिटलमध्ये लागतो. विशिष्ट सेवा हा काही काही स्पेशल सर्व्हिसेस असतात तिथे लागतं. वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांकः आवश्यकः एव. तो म्हणतो की याच्या व्यतिरिक्त खूप सारे आपल्या विभागात ATM कुठे आहे बरं, रुग्णालय कुठे आहे किंवा विशिष्ट काही काही सेवा असतात
ते कुठे आहे. कुत्र म्हणजे कुठे. संती म्हणजे आहे. संती का वापरलं आहे, कारण इथे बहुवचन आहे. बहुवचन म्हणजे काय, की भरपूर गोष्टी दिली आहे, जसं की ATM, रुग्णालय, विशिष्ट सेवा, म्हणून संती वापरला आहे. इति ज्ञातुम, हे जाणून घेण्यासाठी, पिनकोड क्रमांक आवश्यक एव, हे जाणून घेण्यासाठी पिनकोड खूप आवश्यक म्हणजे इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली हे होतं कन्व्हर्सेशन. सो आता आपल्याला मेन जो चॅप्टर आहे त्याच्याकडे आपण जाऊया. सो लेट स्टार्ट. हे बघा, अई मित्रांनी, हे बघा इथे तुम्हाला संबोधन आपण म्हणू शकतो की असं दिलं आहे की अरे मित्रांनो, भारत सदृश्य म्हणजे आपला जो भारत आहे, विशाल देश आहे. आपला भारत कसा विशाल आहे, खूप लार्ज आहे. सुदूर प्रांतेभ्य अंतप्रांतं प्रति प्रेक्षितानि पत्राणि विना विलंबम विना प्रमादम कथम लभयन्ते असं इथे दिलेलं आहे. सो हा सेंटेन्स खूप मोठा आहे, आपण छोटं बघूया. अई मित्रांनी म्हणजे अरे मित्रांनो, भारत सदृश्य म्हणजे आपला जो भारत देश आहे, विशाले म्हणजे खूप विशाल, खूप लार्ज आहे देश आहे. सुदूर प्रांतेभ्य म्हणजे खूप सारे प्रांत आहेत आपल्या देशामध्ये, खूप सारे रिजन आहेत. सो वेगवेगळ्या प्रांतातून अन्य प्रांतम म्हणजे दुसऱ्या प्रांताप्रती प्रेक्षितानी पत्राणी म्हणजे आपण जे पत्र प्रेक्षितानी म्हणजे पाठवतो. विना विलंबम, विना म्हणजे विदाऊट, विलंबम म्हणजे लेट, म्हणजे विदाऊट लेट म्हणजे अर्ली. सो आपण वेगवेगळे पत्र पाठवतो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये, तर हे पत्र विदाऊट लेट म्हणजे खूप लवकर पोचतात. विना प्रमादम म्हणजे विदाऊट एनी मिस्टेक, काही चूक न होतात. कसे बरं लोकांना पोचतं, आपला भारत देश एवढा मोठा आहे, कसं बरं पोचतं, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सो काय दिलं आहे बघा, वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं निपामह असं दिलेलं आहे. सो ते काय म्हणतं आहे की वयम म्हणजे आपण सर्व, अस्माकं म्हणजे आपल्या, निवास विभागे, निवास म्हणजे घर, घराजवळ, घराच्या विभागात, पत्रपेटिकाया जी पत्रपेटी असते, जे लेटर बॉक्स असते, त्याच्यात आपण पत्र शिपामह म्हणजे त्याच्यात आपण पत्र टाकतो. ठीक आहे. तत पत्रालयम प्रति गच्छति, त्यानंतर ते जे लेटर आहेत आपण लेटर बॉक्समध्ये टाकतो, मग ते लेटर पोस्टमॅन घेतो आणि मग ते पोस्ट ऑफिसमध्ये जातात. सो ते पत्रालयम म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये ते लेटर जातात. गच्छति, गमगच्छ हा धातू ज्याचा अर्थ आहे जाणे. ततः च निर्दिष्टम स्थानं प्रति प्राप्नोति, त्यानंतर जी निर्दिष्ट स्थान आहे म्हणजे जे स्पेसिफिक लोकेशन आपण त्या लेटरमध्ये दिलेलं आहे, त्या लेटरचं त्या लोकेशनमध्येच ते लेटर जातात. सो काय दिलं आहे बरं, ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति, मग ते निर्दिष्ट जागेवर ते लेटर मिळतात. कथम शक्या भवती एषा वितरणव्यवस्था, सो ते म्हणते की असं कसं काय बरं शक्य होत आहे, आपली वितरण व्यवस्थामध्ये एवढं कसं काय शक्य होतं, आपला भारत देश एवढा मोठा आहे, वेगवेगळे प्रांत आहेत, सो हे कसं काय बरं शक्य होत आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपली डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे वितरण व्यवस्था कशी आहे बरं. सो इथे काय दिलं आहे, पिनकोड प्रणाली इत्यैव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. सो आपला हा जो प्रश्न आहे की असं कसं काय होतं, सो याचा आन्सर काय बरं, पिनकोड प्रणाली, पिनकोड आणि प्रणालीचा अर्थ आहे सिस्टीम किंवा पद्धत म्हणतो. पिनकोड ही जी पद्धत आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पिनकोड क्रमांक नाम पत्रसंकेतस्य अन्ते लिखिताः 6 संख्याः. सो काय दिलं आहे, पिनकोड क्रमांक, नामचा अर्थ आहे म्हणजे, नामचा अर्थ नाम असं नाही आहे, सो नामचा अर्थ आहे म्हणजे. सो पिनकोड क्रमांक म्हणजे काय, तर पत्रसंकेतस्य, जो पत्र आहे त्याचा संकेत, पत्रसंकेत म्हणजे पत्राच्या ॲड्रेसच्या अंत, ॲड्रेसच्या शेवटी, लिखिताः म्हणजे आपण जे लिहितो, 6 संख्याः. सो मी बेसिकली तुम्हाला पूर्ण याचा अर्थ सांगते. पिनकोड क्रमांक म्हणजे पत्र संकेत असते म्हणजे पत्राचा ॲड्रेस असतं, त्याच्या शेवटी जे 6 डिजिट आपण लिहितो ते असतं पिनकोड क्रमांक. पिनकोड नाम स्थान संकेतांक, पिनकोड म्हणजेच नामचा अर्थ म्हणजे स्थान संकेतांक, स्थानला संकेत करणारे जे अंक असतात ते असतं पिनकोड.
ठीक आहे. पिनकोडचा फुल फॉर्म दिला आहे पोस्टल इंडेक्स नंबर. सो पिनकोड केव्हापासून आपल्या इंडियामध्ये स्टार्ट झाला आहे ते बघूया. ऑगस्ट 1972. 1972ला आपल्या इंडियामध्ये पिनकोड स्टार्ट झाला आहे. ऑगस्ट 1972. तमेचा अर्थ आहे वर्ष. 1972 या वर्षी ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्य दिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणाली. सो ते काय म्हणतात की ऑगस्ट 1972 या वर्षी स्वातंत्र्य दिनाचा समारोह होता. ओके, इंडिपेंडन्स डे होता. तेव्हा प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या. सो त्या महोदयांनी उपहारीकृता म्हणजे उपहार म्हणजे गिफ्टच्या स्वरूपात एषा महत्त्वपूर्ण प्रणाली, ही जी महत्त्वपूर्ण प्रणाली, ही जी महत्त्वपूर्ण सिस्टीम आहे, ही आपल्याला या डेटला आपल्याला इंदिरा गांधी यांनी गिफ्टच्या स्वरूपात दिलेली आहे. ठीक आहे. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांकः प्रणाली. ते म्हणतात की मग ही जी प्रवर्तिका म्हणजे ही जी सिस्टीम आहे, ही जी आपण म्हणतो पद्धत जी आहे ही कोणी बरं इन्व्हेंट केली आहे, असं त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. सो त्यांनी उत्तर देखील दिलेलं आहे. पत्रालय अधिकारी. सो ते जे होते ज्यांनी जे इन्व्हेंट केलेलं आहे, पिनकोड क्रमांक ज्यांनी इन्व्हेंट केलेला आहे ते पत्रालय अधिकारी होते. म्हणजे पोस्ट ऑफिसचे एक अधिकारी म्हणजे ऑफिसर म्हणू शकतो. आसित इथे आपल्याला पास्ट टेन्स यूज केलेला आहे. संस्कृत पंडित, ते संस्कृतचे एक पंडित होते, एक तज्ज्ञ होते संस्कृतचे. गणिततज्ञ, त्यासोबत गणिततज्ञ देखील होते. त्यांचं नाव इथे आपल्याला पिंक शब्दात बोल्ड याच्यात दिलेलं आहे. त्यांचं नाव आहे श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. हो. सो मी तुम्हाला स्टार्टिंगला जी स्लाईड दाखवली त्याच्यात त्यांचा फोटो देखील होता. सो बघा, यांनी पिनकोड क्रमांक इन्व्हेंट केलेला आहे. आणि हा पिनकोड क्रमांक केव्हापासून स्टार्ट झाला बरं? ऑगस्ट 1972. सो आता त्यांच्याबद्दल एक माहिती दिलेली आहे आणि पिनकोड कसं इन्व्हेंट झालं त्याबद्दल एक शॉर्ट स्टोरी दिलेली आहे. म्हणजे जे वेलणकर महोदय होते ते कोलकाता नगर जे आहे एक स्थान आहे. सो म्हणूनच इथे सप्तमी विभक्ती आपण यूज केलेली आहे. देवेप्रमाणे कोलकाता नगरे. ठीक आहे. कोलकाता नगरात डाकतार विभागस्य, डाकतार एक असं एक डिपार्टमेंट होतं. पोस्ट ऑफिसमध्ये एक डिपार्टमेंट आहे, त्याच्यात ते निर्देशक रूपेण कार्यरत आसीत. सो ते कोलकातामध्ये डाकतार विभागाच्या निर्देशक म्हणजे आपण म्हणू शकतो की असा व्यक्ती की जो पाहतो की काम बरोबर होतं आहे की नाही. ठीक आहे, लाईक अ मॅनेजर. सो ते तिथे कामाला होते. कार्यरत म्हणजे कामाला होते. त्यांचं काय काम होतं की सगळे काम करताय की नाही हे पाहणं. ठीक आहे, सुपरवायझर लाईक आपण म्हणू शकतो. तस्य, हे बघा इथे आसित वापरलेला आहे, लंग लकार इथे यूज केलेला आहे. तस्य कार्यकाले, त्यांच्या कार्यकाळात म्हणजे ते जेव्हा काम करत होते त्याच्या पिरियडमध्ये काय झालं बरं? एकस्मिन दिने, एका दिवशी. हे बघा इथे दिने सप्तमी आहे म्हणूनच इथे एकस्मिन संख्या विशेषण देखील सप्तमी इथे यूज केलेलं आहे. सो ते म्हणताय त्यांच्या कार्यकाळात एका दिवशी काय झालं बरं? कोहपी म्हणजे कह प्लस अपी म्हणजे कोणीतरी. दुःखितः म्हणजे दुःखी. केरळ प्रदेशीय सैनिक, कोणीतरी दुःखी एक सैनिक आला होता आणि तो केरळ प्रदेशातला होता. ठीक आहे, तो केरळ प्रदेशातला होता. महोदयम मेलितुम आगतः. सो मी परत वाचते. तस्य कार्यकाले एकस्मिन् दिने कोः अपि दुःखितः केरळप्रदेशीयः सैनिकः महोदयम मेलितुम आगतः. त्यांच्या कार्यकाळात एके दिवशी कोणीतरी दुःखी केरळ प्रदेशातला सैनिक वेलणकर महोदयांना भेटण्यासाठी आला होता. त्याची एक समस्या होती, ती समस्या बघूया. तस्य पित्रोः, तो त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्यविषयी किंचिदपि ज्ञातुम असमर्थः. म्हणजे काय की त्याला त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्याबद्दल हेल्थबद्दल समजत नव्हतं की त्यांची हेल्थ चांगली आहे की नाही. सो ही वॉज अननोन अबाउट द हेल्थ ऑफ हिज फादर. ठीक आहे.
सह तस्य, सह म्हणजे ते, तो जो सैनिक होता, तस्य म्हणजे त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी ज्ञातू म्हणजे त्याला त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी माहीत नव्हतं. ठीक आहे. यतः तथा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचलप्रदेशपर्यंतं क्वचित मासाधिकोऽपि आसीत्. म्हणजे ते काय म्हणतात, त्या काळात काय होतं, म्हणजे बघा जेव्हा पिनकोड इन्व्हेंट झाला होता तेव्हा 1972चा काळ होता. सो त्या काळात पत्र पोचण्यासाठी खूप टाईम लागायचा. सो ते काय म्हणतात की त्या काळात पत्रस्य प्रवासकाल म्हणजे पत्र पोचण्याचा जो प्रवासचा काळ आहे, केरळतः अरुणाचल प्रदेशपर्यंत, केरळपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत ते लेटर पोचण्यासाठी मासाधिकोपी म्हणजे मास म्हणजे मंथ, मोर दॅन 1 मंथ टाईम लागायचा, खूप टाईम लागायचा ते पत्र पोचण्यासाठी. म्हणूनच तो सैनिक वेलणकर महोदयांकडे आला होता की कारण त्याला त्याच्या वडिलांच्या हेल्थबद्दल कळत नव्हतं, कारण खूप टाईम लागायचा तेव्हा, मोर दॅन 1 मंथ लागायचा केरळपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पोचण्यासाठी पत्र. तेन वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. त्यानंतर वेलणकर महोदयांनी विचार आरंभ केला म्हणजे स्टार्ट केला. कथम पत्रस्य प्राप्तिकालं न्यूनं कर्तुं शक्नोमि. मग ते विचार करत होते की मी कसं बरं पत्राचं जे प्राप्तिकालम म्हणजे पत्राचं जो ट्रॅव्हल टाईम आहे किंवा मिळण्याचा जो टाईम आहे, न्यूनम म्हणजे कमी करू शकतो बरं, कर्तुं शक्नोमि मी कसं बरं पत्र पोचण्याचा टाईम कमी करू शकतो, असे ते विचार करायला लागले. सो आता काय दिले बघा, दुर्बोधम हस्ताक्षरम, भिन्नाः प्रांतीयाः भाषाः, अपूर्णः पत्रसंकेतः इति नैकाः प्रत्युहा असं म्हणता येते. बघा त्यांनी लेटरच्या काय काय डिफिकल्टी असतात ते दिलेलं आहे. दुर्बोधम हस्ताक्षरम, दुर्बोधम म्हणजे आपण म्हणू शकतो की बॅड हँडरायटिंग, हस्ताक्षर हस्त प्लस अक्षर म्हणजे बॅड हँडरायटिंग, आपण म्हणतो ना की खूपच असं विचित्र लिहिणे किंवा बॅड हँडरायटिंग असते. भिन्नाः प्रांतीयाः भाषाः, वेगवेगळे प्रांत असतात, त्याच्या वेगवेगळ्या भाषा असतात, हा देखील एक मोठी डिफिकल्टी आहे लेटरमध्ये. अपूर्णः पत्रसंकेतः, कधीकधी जे सेंडर असतो लेटरचा तो कधीकधी ॲड्रेस जो असतो, संकेतः म्हणजे ॲड्रेस, तो इनकम्प्लीट लिहितो, पूर्ण लिहित नाही. अपूर्णः म्हणजे इनकम्प्लीट. इति नैके प्रत्युहा म्हणजे हे काही डिफिकल्टी आहेत. प्रत्युह म्हणजे डिफिकल्टीज. ठीक आहे. काय काय आहेत बरं, हे खूप इम्पॉर्टंट काही वेळा विचारतात एक्झाममध्ये. दुर्बोधम हस्ताक्षरम, भिन्नाः प्रांतीयाः भाषाः, अपूर्णः पत्रसंकेतः. आता बघा, अतः गणिततज्ञेन, त्यानंतर जे गणिततज्ञ म्हणजे आपले वेलणकर महोदय, तेन संख्यानाम उपयोगः कृतः. आपले जे गणिततज्ञ आहेत वेलणकर महोदय, त्यांनी नंबर्सचा यूज केला. सो पुढे काय दिलं आहे, तेन देशस्य 8 विभागाः कृता. त्यांनी काय केलं बरं, आपला देश जो आहे त्याचे 8 विभाग केले, 8 डिपार्टमेंट्स म्हणू शकतो. ठीक आहे. तेषांच उपविभाग जनपदाधारेण क्रमांकनं कृतं. मग त्यांनी काय केलं की 8 पार्ट केले इंडियाचे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे उपविभाग असतात आणि काय दिलं आहे, जनपदाधारेण म्हणजे काय, तर वेगवेगळे जे जिल्हा असतात, आपण म्हणतो ना सिटी जे असतात किंवा वेगवेगळे जे गाव असतात त्यांना क्रमांक दिले. ठीक आहे. वेगवेगळ्या सिटीजला वेगवेगळ्या टाऊन म्हणू शकतो, वेगवेगळ्या गाव म्हणू शकतो, उपविभाग. सो त्यांना एक नंबर दिले, त्यांनी असाईन केले. ठीक आहे. आधी त्यांनी देशाला 8 विभागात डिस्ट्रीब्यूट केले आणि त्यानंतर जे उपविभाग आहेत, जे जनपदाधारेण म्हणजे काय, तर वेगवेगळे जिल्हे आहेत, वेगवेगळे गाव आहेत, त्यांना एक क्रमांक दिला. तेन अधुनापि वयम विनायासम शीघ्रं पत्रं लभामहे. सो त्यांनी काय दिले, त्यांच्यामुळेच अधुनापि म्हणजे अजून देखील, वयम म्हणजे आपल्या सगळ्यांना, विनायासम म्हणजे सहजपणे, विदाऊट एनी एफर्ट म्हणू शकतो, शीघ्रम म्हणजे खूप लवकर, पत्रं लभामहे आपल्याला पत्र खूप लवकर मिळतं त्यांच्यामुळेच, कारण त्यांनी पिनकोड इन्व्हेंट केलेला आहे. बघा काय दिलं आहे, अनुशासनप्रियस्य
त्यांना अनुशासन खूप प्रिय होतं, म्हणजे ते शिस्तबद्ध होते. ही वॉज अ डिसिप्लिन पर्सन. वेलणकर महोदयस्य संगीत अपि प्रिय विषय, म्हणजे ते बघा त्यांना संगीत देखील खूप आवडायचं, म्हणजे ते किती मल्टी पर्सनॅलिटी आपण म्हणतो. इथे आधी आपल्याला दिलं होतं की ते संस्कृत पंडित होते, गणित तज्ज्ञ होते, त्यानंतर आता ते म्हणत आहे की संगीत प्रिय देखील ते होते. सह वायोलिन वादने तथा तबला वादने अपि अतीव निपुणः, ते कशात निपुण होते बरं? वायलिन, जे वायलिन असतं, त्यानंतर तबला वाजवण्यात ते खूप निपुण, खूप एक्सपर्ट होते. ठीक आहे. तबला वादने अपि इथे आपल्याला यूज केलेला आहे बघा. अतः एव सह गीतगिवारणम् इति संगीतविषय. एक मिनटं, मी टेक्स्टबुकमधून वाचते आहे म्हणून ती स्लाईड जरा इकडे होऊन गेली. ठीक आहे. हे बघा. अतः एव सह गीतगिवारणम् इति संगीतविषयकं शास्त्रीय ग्रंथम संस्कृतेन रचितवान. म्हणूनच त्यांनी गीतगिवारण हे संगीत विषयाचे एक शास्त्रीय ग्रंथ आहे, हे त्यांनी संस्कृतमध्ये आपण म्हणू शकतो की ट्रान्सलेट केलं किंवा आपण म्हणू शकतो की रचितवान म्हणजे त्यांनी बनवलं. सो त्यांनी गीतगिवारणम हे जे आहे संगीत विषयाचं एक शास्त्रीय ग्रंथ त्यांनी ते संस्कृतमध्ये रचितवान म्हणजे ते बनवलं. ठीक आहे. हे बघा. कथाः गीतानि बालगीतानि नाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृता, म्हणजे त्यांनी खूप साऱ्या स्टोरीज बनवल्या, खूप सारे गीत बनवले, खूप सारे बालगीत बनवले. नृत्य नाटक म्हणजे खूप सारे स्किट्सचे जे असतात ते देखील बनवले त्यांनी. इति बहुविधाः म्हणजे खूप सारे, बहु म्हणजे खूप सारे. त्यांनी जे आहेत आपण म्हणू शकतो जे लिटरेचर आहे ते त्यांनी रचना कृता तेन कृता म्हणजे त्यांनी ते रचले, खूप सारे त्यांनी लिहिले. ठीक आहे. तथापि त्यांच्यापैकी नाट्यलेखनम तस्य अभिमतः साहित्यप्रकारः, त्याच्यामध्ये कथामध्ये, गीतमध्ये, बालगीतामध्ये, नृत्य नाटकामध्ये त्यांना सर्वात आवडतं अभिमतः म्हणजे आवडणारं. साहित्यप्रकार म्हणजे काय तर नाट्यलेखन त्यांना खूप आवडायचं. तस्य म्हणजे त्यांच्या आवडीचं साहित्यप्रकार म्हणजेच नाट्यलेखन. बघा काय दिले आता लास्टचे 3 लाईन आहेत. लेखनम दिग्दर्शनम नाट्यनिर्मितीः व्यवस्थापनम संगीत संयोजनम इति सर्वमैव कर्तुं सह समर्थ हो, म्हणजे ते काय एक मल्टी पर्सनॅलिटी होते बघा. त्यांना लेखन पण यायचं, दिग्दर्शन पण येतं, नाट्याचं निर्मिती पण येते, म्हणजे ड्रामा जे असतात ते फॉर्म करता. निर्मिती म्हणजे फॉर्म करणे, व्यवस्थापनम म्हणजे मॅनेजमेंटमध्ये, संगीत संयोजनम म्हणजे ते संगीतमध्ये देखील एक्सपर्ट होते, सर्वमैव म्हणजे सगळ्यांमध्ये ते एक्सपर्ट होते, कर्तुमसह समर्थ हो, ते सगळं करू शकतात, ते ऑलराऊंडर म्हणू शकतो. ठीक आहे. ते लेखन करू शकतात, दिग्दर्शन करू शकतात, नाट्यनिर्मिती करू शकतात, व्यवस्थापनम संगीतमध्ये एक्सपर्ट आहे, अजून आपण पाहिलं गणितमध्ये एक्सपर्ट आहे. म्हणूनच सबकुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत्. म्हणूनच त्यांचं एक नाटक आहे सबकुछ म्हणजे सगळं काही करणारे श्रीभिः म्हणजे आपले वेलणकर जे आहेत त्यांचं एक नाटक खूप फेमस आहे सबकुछ श्रीभिः, म्हणजे ते सगळं करतात, सगळे म्हणजे ऑलराऊंडर आहेत ते. ठीक आहे. म्हणजे ते गीत पण करतात, लेखन पण करतात, दिग्दर्शन पण करतात, संगीत पण करतात, मॅथ्समध्ये पण एक्सपर्ट आहेत ते, पोस्टमध्ये पण खूप एक्सपर्ट आहेत. ठीक आहे. सो म्हणूनच त्यांचं एक नाटक सबकुछ श्रीभिः खूप फेमस आहे, ख्याती म्हणजे पॉप्युलर आहे. आता बघा एक लाईन दिली आहे. धन्यः सः विद्वद्वरेण येन वयं पिनकोड प्रणाल्या उपकृता, म्हणजे काय दिलं आहे की सह म्हणजे ते, सो काय दिलं होतं विद्वद्वरेण म्हणजे धन्य आहेत ते. कोण ते तर जे विद्वान आहेत, जे श्रेष्ठ आहेत, ज्यांनी आपल्याला पिनकोड
ही जी प्रणाली आहे, ही जी सिस्टीम आहे, ही जी मेथड आहे, ही आपल्याला ज्यांनी आपल्याला उपकार म्हणजे काय तर असं गिफ्ट म्हणून जे दिलेलं आहे, उपकृता हा म्हणजे आपल्याला जे पिनकोड ही जी प्रणाली आहे जी आपल्याला दिलेली आहे, तो जो व्यक्ती आहे, तो जो विद्वान, जो श्रेष्ठ जो व्यक्ती आहे, तो खूप धन्य आहे. ही तुम्हाला एक लाईन तुम्हाला दिलेली आहे. धन्य म्हणजे खूप ग्रेटफुल आम्ही आहोत कोणाला ज्यांनी पिनकोड ही जी प्रणाली आहे ही इन्व्हेंट केली आहे, ते खूप धन्य आहे. ठीक आहे. हा जो वर्ड आहे विद्वद्वरेण, याचा अर्थ आहे विद्वान आणि श्रेष्ठ. सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही शब्द जर तुम्हाला समजला नसेल, सो डू कमेंट अँड आय विल डेफिनेटली रिप्लाय. सो थँक्यू सो मच.